तर नमस्कार मित्रांनो, मी सुनील थोरात आपलं गावप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्यानं तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स शेअर नक्कीच करा, म्हणजे आपला चॅनल खूप सारा पुढे जाईल. आणि मी आज निवडे या जुन्या ठिकाणी आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय जी पाण्याची टाकी आहे, जी आता मोडकळीस आलेली आहे. मला वाटते खूप वर्षानंतर अवशेष दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या पाठीमागे तिकडे बघू शकता तुम्ही, इथंच एकदम छोटंसं, आता इथून वरनं छोटंसं दिसतंय, पण आपण तिथं मंदिराचा सुद्धा व्हिडिओ घ्यायला जाणार आहे आणि इथल्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारी आठवणी आणि खूप साऱ्या ज्या निघालेले अवशेष आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकताय, हे टाकी आहे पूर्ण. आपण टाकीचा व्हिडिओ घेऊया. तुम्ही बघू शकताय मित्रांनो, हीच ती पाण्याची टाकी. इथूनच लोक, गावातील सगळेच लोक पाणी भरायला यायचे. इथं तुम्ही बघू शकताय, इथं पाईपचा एक तुकडा पण दिसतोय आपल्याला. आणि त्यानंतर ही पुढची बाजू, जी इथं कट्टा वगैरे होता, इथं लोक पाणी भरायला यायची. आणि तुम्ही बघू शकताय आता मोडकळीस आलेली ही पाण्याची टाकी, हे बघू शकता मित्रांनो. आणि तसंच बघायला गेलं पुढं तर इकडे ही पडलेली घरं आहेत सगळी, तिथं पण आपण जाणार. आणि तुम्ही समोर बघू शकताय की अदानीचा जो प्रोजेक्ट आहे, जो पाणी साठवण्यासाठी, तिथं त्यांनी एक मोठं असं धरण बांधलं आहे छोटंसं. तुम्ही बघू शकताय. भविष्यात या गावठाणाचं अस्तित्व राहील का नाही याची मात्र मला खूप शंका वाटते. कारण खूप जवळ आलेच मित्रांनो ते. बघा, एकदम जवळ आहेत, एकदम म्हणजे एकदम जवळ आहेत ते. तुम्ही इकडं वरती जर बघू शकला, हे बघा, इथं तुम्ही बघू शकताय फक्त एक कासराभर अंतर राहिलं आहे, वरनं सगळी दगडी खाली यायला लागलीत. आणि भविष्यात आपलं गाव हे फक्त गावच राहील असं. आणि मला वाटतं आपला हा व्हिडिओ कदाचित शेवटचा सुद्धा असू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो. तर तुम्ही बघू शकताय, अवशेष घरांचे पडलेल्या भिंती वगैरे दिसत आहेत आता आपल्याला इथं. आणि आपण ह्या जिथं घरं होती तिथं आलेलो आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता एक जी समाधी असते पूर्वीची, ते आपण त्याला थडगं म्हणतो, ते इथं कोणाचं तरी दिसत आहे. आता मला काही नाव सांगता येणार नाही, पण आहे इथं. जर का तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता. तुम्ही बघू शकता, हे एकदम कोरीव काम आहे. आणि जसंच्या तसं अजूनही त्याच स्थितीत उभं आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा, जसंच्या तसं उभं आहे, काहीही त्याला झालेलं नाही, एकदम ओकेमध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण खाली जाणार आहोत. जो आपल्याला रस्ता दिसतोय जुना, तुम्ही बघू शकताय, जुना रस्ता आहे तिकडे जाणारा. आणि तिकडूनच इकडे असा येणारा एक रस्ता दिसतोय. तर आपण त्या रस्त्याला जाणार आहोत. तर चला कोणत्या रस्त्याला जाऊया. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय, हा लाईटचा जो पोल आहे तो आहे तसाच उभा आहे. तर आपण आता रस्त्यानं खाली जाणार आहोत. आणि जो आपला दोन्ही आवाडांना किंवा दोन्ही आळ्या असायच्या ज्या पहिल्या, खालच्या आळी वरच्या आळी, त्या दोन्ही आळ्यांना जोडणारा रस्ता आपण बघणार आहोत. जो की गावातूनच एक मेन रोड पण एकदा खाली देवळाला गेलेला आहे, तो पण आपण आता पाहणार आहोत. तुम्ही बघू शकताय, हाच तो रोड आहे, हाच तो रस्ता आहे. आणि इथूनच इकडं जायला जो मार्ग आहे तो हाच आहे, जुना पहिला मार्ग. आणि इथं खूप मोठं झाड दिसतंय बघा मित्रांनो. ह्याच्या डाळ्या पूर्णपणे आता पडलेल्या आहेत, कारण खूप वर्षे पाण्यातच असते झाड. यावर्षी पूर्णपणे मोकळं झालेलं आहे. आणि इथं पार, जो जुना पार म्हणायची, तो बहुतेक इथं असू शकतो. आणि इथून वरती जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही, सगळी पडलेली घरं अजूनही तशीच दिसत आहेत सगळी. मित्रांनो, ही छोटी छोटीच घरं होती, पण याच्यामध्ये सुख मात्र जास्त होतं. छोट्या छोट्या सुखातच मोठं मोठं सुख शोधण्याची क्षमता याच घरांमध्ये होती. आणि समोर एक मोठं झाड दिसतंय तुटलेलं, तिथं पण आपण जाणार आहोत. बघूया पुढे जाऊन. हे बघा, तुम्ही बघू शकता, या
घडणावळी, ज्या जुन्या घडणावळी आहेत त्या आता आपल्याला कुठंही मिळणार नाहीत. तुम्ही बघू शकताय हे कोरीव केलेलं काम दगडात. आता मशीनवर सुद्धा असं काम होणार नाही. तुम्ही बघू शकताय मशीनसुद्धा आता फेल आहे या कामापुढं. तुम्ही बघू शकताय, तुम्ही बघू शकत असाल तर बघा, हे मित्रांनो दगडावरती कोरीव केलेलं काम आहे. किती सुंदर आणि किती स्वच्छ दिसते बघा. अजूनही तसंच आहे. अजूनही त्याला काहीही फरक पडलेला नाही. फक्त एक मधून एक चीर गेलेली आहे. आणि इथून खाली जो जाणारा मार्ग आहे, जो रस्ता आहे दोन्ही आळींच्या मधून, तो आपण आता पाहणार आहोत. दोन्ही आवाडांना घरांना जोडणारा हा रस्ता. आणि तुम्ही इथं बघू शकता, इथं एक हे दिसले आपल्याला. हे मला वाटते गहाण्याचा वरचा भाग असावा असं मला वाटते. आणि तुम्ही पुढे बघू शकता सुंदर असं दृश्य दिसतंय. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सगळीच गावं, जी पुनर्वसित झालेली गावं आहेत, ही निसर्गाच्या सानिध्यातच होती सगळी. तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, हे घरांचे अवशेष पडलेले आहे. आणि इथं एका कोपऱ्यामध्ये दिसते आपल्याला जुनी भिंत होती. आणि त्या भिंतीमध्ये देवळी हा प्रकार जो पहिला काही वस्तू ठेवायसाठी जो केला जायचा, तोच आपण त्या भिंतीमागे बघू शकतोय. आणि हा आता मी वरून आलो तो हा भाग सगळा दिसतोय. अजून आपल्याला पुढं खूप सारे घरं दाखवायचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मंदिर बघायचं आहे, जे की खूप वर्षानंतर, मला वाटते 15 ते 20 वर्षानंतर हे मोकळं झाले. जास्तच असतील अजूनसुद्धा, पण आपण ते आज बघणार आहोत. तर चला जाऊया तिकडे. तर मी आता आलेलो आहे बौद्ध वस्ती, जी निवडे गावची बौद्ध वस्ती होती, तिथेच आलेलो आहे आता. आणि त्या ठिकाणी तुम्ही चाफ्याचं झाड बघू शकताय. खूप मोठा चाफा आहे हा. आणि अजूनही त्याच दिमाखात डौलत उभा आहे. आणि त्याच्या पाठीमागं लक्ष्मीचं मंदिर होतं. आणि तुम्ही बघू शकताय केवढं मोठं झाड, अजूनही तसंच आहे झाडाला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही अजूनही. आणि हे बघा, हे दगडांचं कोरीव काम. इथं कोणीतरी नारळ वाढवलेला आहे. आणि आपण आतमध्ये जाणार आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा, हे बघा, हे अजूनही तसंच आहे सगळं. ज्या स्थितीत मंदिरं लोक सोडून गेली, त्याच्यानंतर पाणी भरलं, अजूनही तसंच अवशेष त्याच ठिकाणी तसेच आहे, तसे आहेत अजूनही. तुम्ही बघू शकताय. आणि फायनली मित्रांनो, मी आज निवडे गावचं जे ग्रामदैवत आहे ज्योतिर्लिंग, त्या मंदिरापाशी मी आता आलेलो आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय. आणि मी नारळ घेऊन आलेलो आहे. आणि तिथं जाऊन आता मी अर्पणही करणार आहे. आणि तिथला आतमधला तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो मी आता. चला तर चला आपण आतमध्ये जाऊया. वारं खूप आहे आणि वाऱ्याच्या प्रभावामुळं आपल्याला बहुतेक माझा आवाज जरा खराब येऊ शकतो. तर जरा समजून घ्या. आणि पाण्यातून मी चालत आहे आता. पाण्यातून चाललो आहे मी पलीकडं. गाळ खूप सारा साठलेला आहे. आणि तुम्ही ही झाडं बघू शकता ही झाडं. तर मित्रांनो फायनली मी आता आलेलो आहे देवळाच्या जागेवरती, देवळाच्या अंगणामध्ये. आणि हा नंदी बघू शकताय तुम्ही. इथं नंदी आहे. आणि तो सारा पाण्यामुळे थोडंसं व्हायचं मूर्तीची डगमगलेली आहे. तर आपण त्याला सरळ करूया. तुम्ही बघू शकताय इथं नंदीचं देऊळ, जे की बाहेर असतं ते. आणि ही झाडं तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो तुम्ही तिथं छोटा नंदी बघितला. आणि इथं आता मोठ्या नंदीचं इथं मूर्ती आहे, तुम्ही बघू शकताय. आणि तसंच जर का आपण या बाजूला बघितलं इकडं, तर इकडे एक अशी चौकट आहे. आणि आतमध्ये एक देऊळ आहे. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की हे मंदिराचे जे शेजारचं ते देऊळ आहे ते कोणत्या देवाचं आहे. तर मला एवढी काय माहीत नाही, त्यामुळे मी काय सांगू शकत नाही. तर तुम्ही बघू शकताय. पण कामकाज मात्र खतरनाक आहे. आणि आहे त्या स्थितीत मंदिरं दोन्ही पण उभे आहेत. तुम्ही बघू शकताय अजूनही तशीच चौकट आहे. आणि हेच ते देऊळ मित्रांनो, हेच ते देऊळ ज्याच्यासाठी खूप खूप दिवस वाट बघितली लोकांनी. आणि हे निवडे गावचं ग्रामदैवत आज लोकांना मोकळं झालेलं आहे. आणि इतर लोकांनी येऊन दर्शन पण घेतलेलं आहे. नारळ वगैरे वाढवलेले आहे तिथे. आणि तुम्ही बघू शकताय हेच ते देऊळ. हे आपण देवळाच्या पाठीमागची साईड बघतोय, पाठीमागची बाजू बघतोय. वारं खूप आहे मित्रांनो, जरा क्षमा करा, खूप वारं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आवाज माझा व्यवस्थित येत नसेल. तुम्ही बघू शकता किती लाटा मारते. आणि एवढं सगळं लाटांचा मारा, वारांचा मारा सोसत हे मंदिर आहे त्या स्थितीत अजून उभं आहे. यालाच म्हणतात देवाची ताकद.
बघू शकता आहे तसंच आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि मी आता असंच पुढं जात आहे, तुम्ही बघू शकता. ही देवाची मागची बाजू, ही खालच्या साईडची बाजू. इथून देवाचा छबिना काढला जायचा, देवाची काठी शेजारून फिरवली जायची, हीच ती जागा आणि हेच ते देऊळ. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, हे बघा हे सगळं बाहेरनं देऊळ असं दिसते आणि काय काम आहे आणि काय कलाकार आहे. वरती कळसासाठी केलेला जागा आहे, वरती 2 घुमट केलेले आहेत बारके छोटे छोटे कळसासाठी. आणि हे बघा तुम्ही कलाकृती बघू शकताय आणि हे तुम्ही बघू शकताय. आता आपण आतमध्ये जातोय. वा 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 वा, बघा देवाचं सुंदर असं दृश्य दिसतंय आतमध्ये. या मूर्त्या इथं 3 मूर्त्या आहेत मित्रांनो आणि ह्या जसाच्या तशा आहेत, अजून त्यांना काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. तुम्ही बघू शकताय, हे बघू शकता तुम्ही जसंच्या तसं आहे. आणि तुम्ही हे देऊळ जर का बघायचं म्हटलं तर हा घुमट आहे वरचा, तुम्ही बघू शकताय. किती 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 कष्ट केलं असेल हे बनवताना लोकांनी आणि किती मोठमोठे दगडे आहेत तुम्ही बघू शकताय. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे आपलं जुनं देऊळ आहे ते आपल्याला दिसत आहे आता आणि आहे त्याच स्थितीत उभं आहे. आणि आपलं हे देऊळ इथलं जे ग्रामदैवत आहे निवडेगावचं ते आपल्याला दिसतंय, तुम्ही बघू शकता. इथं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. खूप वर्षानंतर देऊळ मोकळं झालेलं आहे. बघा मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय, हे देवांच्या मूर्त्या आहेत ज्या की जशाच्या तशा अजून त्याच दिमाखात उभे आहेत, काहीही प्रॉब्लेम झालेला नाही मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकताय, तुम्ही बघू शकाल व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा देवाचा घुमट बघू शकताय. वरती काही वस्तू ठेवायला जागा आहेत, त्याच्यानंतर काही अडकवायचं घंटा वगैरे अडकवायचं असेल तर तिथं जागा आहे. आणि काय कलाकारी आहे, कोणत्याही प्रकारचं काहीही प्रॉब्लेम देवाला झालेला नाही. देऊळही तशा स्थितीत उभं आहे. फायनली व्हिडिओ आपला आता पूर्ण झालेला आहे आणि मी आता निवडेगावचं जे ग्रामदैवत आहे, जे ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ते खूप जवळजवळ 15 ते 20 वर्षानंतर जे मोकळं झालेलं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी आता आलेलो आहे. आणि हा मी नारळ श्रीफळ जे देवाला अर्पण करण्यासाठी आणलेलं आहे ते आता मी इथे ठेवतो. आणि देवाकडे मी एकच प्रार्थना करतो की जो आपला म्हणूया, जो आपला गावप्रेमी चॅनल आहे, जो आता आपण नवीनच चालू केलेला आहे, तर या चॅनलला खूप सारे आशीर्वाद देवाने द्यावे एवढीच मी ज्योतिर्लिंगाकडे प्रार्थना करतो. आणि मित्रांनो तुम्हाला एक मी सांगू इच्छितो की फक्त पुनर्वसित झालेली गावं किंवा जी बुडीत झालेली गावं आहेत यांचाच आपण इतिहास दाखवणार नाही आहोत. जे आपली पठारावरील गावं आहेत, जी डोंगर दऱ्यातील गावं आहेत, जी सगळीच गावं आहेत आपली, त्या गावांचा इतिहास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. कारण माझ्या व्हिडिओचे जे आता नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन जर का तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या, जे की आपल्या गावाकडचं चॅनल आहे. आणि मी सुनील थोरात पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो. नमस्कार.